अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या गुढीपाडवा आहे। गुढीपाडवा म्हणजे आपल्यासाठी आनंदाची पर्वणी आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, ज्या वेळेला राम वनवासात गेले आणि वनवासातून 14 वर्ष वनवास भोगून राम जेव्हा अयोध्येमध्ये परत आले, त्या दिवशी आपण सगळ्यांनी गुढी उभा करून त्यांचं स्वागत केलं। असा हा गुढीपाडव्याचा सण जो आहे तो आपण प्रत्येकाने आनंदाने साजरा करायचा आहे। आणि नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा गुढीपाडव्यानं आहे। नवीन वर्ष आपलं हिंदू धर्मामधलं नवीन वर्ष उद्यापासून सुरू होतं आहे। मग नवीन वर्षाचे आपल्याला काही सेवा उपाय तोडगे जर केले तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होत असतो। कोणी लक्ष्मी प्राप्तीसाठी करतं, कोणी आपल्या घरातल्या मुलांच्या भवितव्यासाठी करतं, नवरा बायकोंच्या वादासाठी करतं, बरेच गोष्टीसाठी आपण काही उपाय करत असतो। आता उद्या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्याला कोणताही मुहूर्त न बघता आपण वस्तू खरेदी करू शकतो। मग कोणत्या वस्तू आहेत? लहान मुलांना सायकल असेल, मोठ्या मुलांना सायकल असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, घर घेणं असेल, प्लॉट घेणं असेल किंवा सोनं घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण गुढीपाडव्या दिवशी करत असतो। प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या बजेटनुसार आपण खरेदी करत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी पिवळी मोहरी आहे, तांब्याचा तांब्या आहे, त्यानंतर वेलची आहे, लवंग आहे, मीठ आहे, केरसुणी आहे, अशा वस्तूसुद्धा आपण खरेदी करत असतो। त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होत असते। अशाच पद्धतीनं आपल्याला मी एक उपाय सांगणार आहे। तो उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील जी कटकट आहे, भांडणं आहेत, सतत चिंता, अडचणी, पैशाच्या अडचणी असेल, पैसा टिकत नसेल, मोठ्यातील मोठे दोष असतील घरामध्ये, कष्ट तुम्ही करता पण त्याचा फायदा तुम्हाला मनासारखा होत नाही, मग व्यवसायात फायदा होत नाही, नोकरीत फायदा होत नाही, नजर लागलेली आहे तुम्हाला, त्यानंतर बघा आपल्यावर कुठल्या तरी वाईट गोष्टीचा परिणाम झाला आहे, त्यानंतर मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही, मुलं खूप अभ्यास करतात पण म्हणावे तसे त्यांना मार्क पडत नाही, नोकरी लागत नाही, अशा गोष्टी ज्या आहेत, कष्ट करूनही नशीब साथ देत नाही। म्हणून या दिवशी आपल्याला उद्या एक अशी गोष्ट करायची आहे की ती गोष्ट केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल। दालचीन जी वस्तू आहे मसाल्याची, ही दालचीन जी आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते, कारण दालचिनीचा सुगंधच खूप आहे। आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला आपण चहा पित असतो, म्हणजे सगळ्यांचा चहा एकत्र ठेवत असतो, नसेल तर तुम्ही एकट्या पित असाल तर तुमच्या एकट्याच्या चहामध्ये दालचीन टाका आणि बाकीचे जेव्हा उठतात तेव्हा त्यांचा चहा बनवता त्यावेळेला त्यांच्या प्रत्येकाच्या चहामध्ये दालचिनीचा सुगंध गेला पाहिजे। त्यासाठी चहा बनवताना 1 किंवा 2 दालचिनीचे तुकडे चहामध्ये टाकायचे आणि चहा बनवायचा। सकाळी मी तर म्हणते सणावाराचं तरी कमीत कमी सगळ्या कुटुंबानं एकत्र बसून चहा पिणं, संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळं कुटुंबातील एकोपा, प्रेम, काळजी सगळं होईल, प्रेम वाढेल, एकोपा वाढेल, काळजी मिटेल आणि एकमेकाच्या अडचणीसुद्धा ह्या दिवशी समजतील। म्हणून सण असेल त्या दिवशी सकाळी प्रत्येकानं लवकर उठून आपापला आवरून चहा घ्यायला एकत्र बसावं। आता हा चहा बनवत असताना त्यामध्ये 1 किंवा 2 दालचिनी टाकायची आणि तो चहा प्रत्येकानं प्यायचा, 1 घोट का असेना दालचिनीचा चहा तुम्ही प्यायचा। त्यामुळं तुमच्याकडे माता लक्ष्मी 100% आकर्षित होईल, कारण दालचीन इतकं सुगंधित आहे की माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम दालचीन करत असतं। त्यामुळे नक्की तुम्ही उद्या हा उपाय करा। उपाय केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। व्हिडिओ कसा वाटला हे सबस्क्राईब करून सांगा आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यात उद्यापासूनचं नवीन वर्ष भरभराटीचं, सुखाचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावं असं मॅनिफेस्टिंग करते। व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका,
व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा आणि ज्यांचे यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघता त्यांच्या प्रत्येकाला सबस्क्राईब करत जा, कारण व्हिडिओ बनवणारा हा खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळं त्यांना खूप प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.